सलाम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 जिंदाबाद। निर्भय मनाने जगणार मी। निर्भय मनाने जगणार मी। निर्भय मनाने जगणार मी। निर्भय मनाने जगणार मी। स्वातंत्र्य माझे मिळवणार मी। स्वातंत्र्य माझे मिळवणार मी। निर्भय मनाने जगणार मी। मुकी बिचारी कुणीही आका अशी मेंढरे बनू नका। मुकी बिचारी कुणीही आका अशी मेंढरे बनू नका। मुकी बिचारी कुणीही आका अशी मेंढरे बनू नका। निर्भय मनाने जगणार मी। स्वातंत्र्य माझे मिळवणार मी। मालक मालक जनताच मालक। अरे मालक मालक जनताच मालक। अरे या देशाची मालक मालक जनताच मालक। अरे या आमदार खासदार मंत्र्यांची मालक मालक जनताच मालक। अरे मालक मालक जनताच मालक। अरे या निफाड तालुक्याची मालक मालक जनताच मालक। या नाशिक जिल्ह्याची मालक मालक जनताच मालक। अरे या महाराष्ट्र राज्याची मालक मालक जनताच मालक। अरे या भारत देशाची मालक मालक जनताच मालक। अरे या लोकसभा राज्यसभेची मालक मालक जनताच मालक। अरे या विधानसभा विधान परिषदेची मालक मालक जनताच मालक। अरे झेडपी पंचायत समित्यांची मालक मालक जनताच मालक। अरे या ग्रामपंचायतींची मालक मालक जनताच मालक। अरे या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांची मालक मालक जनताच मालक। या झेडपी पंचायत समित्यांची मालक मालक जनताच मालक। मालक मालक जनताच मालक। या आमदार खासदार मंत्र्यांची मालक मालक जनताच मालक। अरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपालांची मालक मालक जनताच मालक। अरे पंतप्रधान राष्ट्रपतींची मालक मालक जनताच मालक। देशाची मालक मालक जनताच मालक। आज निफाड तालुक्यातल्या नैताळे ग्रामपंचायतीतली ग्रुप ग्रामपंचायतीमधलं दुसरं गाव रामपूर या गावाला जो वैवाटी रस्ता आहे, शिवपानंद रस्ता आहे, जो हक्काचा आहे, अधिकाराचा आहे, पण ग्रामस्थांना त्या रस्त्याने जाताच येणार नाही असं दुष्कर्म जाधव नावाचा एक ग्रामस्थ, त्याचं पूर्ण नाव काय आहे? रतन बाजीराव जाधव या आडेल तट्टू आणि आडमुठ्या माणसानं अख्ख्या गावाला वेठीस धरून ठेवलेलं होतं. त्याची तक्रार आज किरण कोटकर नावाचे ग्रामस्थ, जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कट्टर समर्थक राहिले, त्यांनी आज आम्हाला थेट गावात बोलवलं होतं आणि त्या रस्त्याचा आज आम्ही सगळा सर्वे केला. त्याच्यामध्ये सरळ फौजदारी गुन्हा दाखल होतोय. काय नाव आहे जाधवचं? रतन बाजीराव जाधव. तर त्यांनी सरळ फौजदारी गुन्हा केलेला आहे, अख्ख्या गावाला वेठीस धरलेलं आहे. तिथं मैतीच्या दिवशी सुद्धा मैतीला नैताळे गावावरून आणावं लागतं, तरी त्या माणसाला पाजर फुटत नाही. तिथे दर 2-3 दिवसांनी एक ट्रॅक्टर पलटी होतो, लोकांचा माल गटारात जातो, आणि तरीसुद्धा या माणसाला मनाला पाजर फुटत नाही. आणि त्या पद्धतीनं अडवणूक करत पूर्ण रामपूर गावाच्या सगळ्या शेतकऱ्यांना या माणसाने वेठीस धरलेलं होतं. ही तक्रार ज्या वेळेला निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे आली, तर त्यावेळेला या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच 1 महिन्यापूर्वी असा काही कायदा व्यवस्थित केलेला आहे की अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आपोआप सुटायला हवेत आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन पोलीस कंप्लेंट होऊ नये असं वातावरण त्यांनी तयार केलं. असे कायदे तयार केले, अशा गोष्टी कृतीत आणण्याला सुरुवात केली. बऱ्याच तहसीलदारांनी त्याच्यामध्ये काम केलं, पण अनेक कामचुकार भ्रष्टाचारी तहसीलदार जे त्यांनी त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं नाही. पण इथले निफाडचे जे तहसीलदार आहेत नाईकवाडे साहेब आणि इथल्या पोलीस स्टेशनचे जे PI आहेत गणेश गुरव साहेब यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न तातडीने निकालात लावण्याकामी सोमवारी तिथे संयुक्त दौरा ठेवलेला आहे आणि जाधववर आज फौजदारी खटला दाखल होतो आहे. काही आमचे सहकारी जे आहेत ते आत्ता पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करत आहेत. आणि या पद्धतीनं निर्भय महाराष्ट्र पार्टी जशी शहरात फोफावते त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातही फोफावते. आमची विनंती आहे ग्रामीण भागातल्या सगळ्या आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या सगळ्या प्रेमी लोकांना की ज्या गावामध्ये शेतकऱ्यांना शिवपानंद रस्त्यांवरनं अडवणूक होते, छळवणूक होते, नाडवणूक होते, ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे,
ग्रामसेवक आणि सरपंच मिळून अख्ख्या गावाला लुटताय, सगळे ग्रामपंचायत सदस्य मिळून गावाला लुटताय। गावात येणारे सरकारी कर्मचारी 20-22 कर्मचारी असतात, सगळे मिळून 2-2, 3,000 आणि 5,000 आणि 10,000च्या गावाला वेठीस धरतात आणि गावाला लुटतात। त्यात मोस्टली तलाठी, या तलाठ्यांना आहे ना ठिकाणावर आणण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे संपर्क साधा। अनेक तलाठी आम्ही आहे ना अँटी करप्शनमध्ये ट्रॅप करून सोडलेले आहेत, अनेक सर्कल आम्ही आहे ना ट्रॅप केलेले आहेत, अनेक नायब तहसीलदारांना आम्ही ट्रॅप लावलेले आहेत। तर हे ट्रॅपिंग आम्ही जोरदार करत असतो, अँटी करप्शनचा आम्ही सहारा घेत असतो। कुठल्याही पोलीस स्टेशनला तुमचं काम असेल तिथंसुद्धा अँटी करप्शनचे आम्ही रेड घडवून आणतो आणि महसूल खात्यामध्ये तर त्याला सुमारच नाही। आणि आम्ही या सगळ्या ट्रॅप झालेल्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांचं मोठं प्रदर्शन नाशिकमध्ये भरवलं होतं, त्यांच्या सगळ्यांच्या थोबड्यावरच लिहिलं होतं हे काम चुकार आणि भ्रष्टाचारी आहे म्हणून देशद्रोही आहे। तर या पद्धतीनं चाललेल्या कामाला हे सगळी तरुणाई जी भुललेली आहे आणि या तरुणाईला सुद्धा पुढाकार घेऊन आपल्या गावातला भ्रष्टाचार, आपल्या तालुक्यातला भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे। त्या माध्यमातून आज किरण कोटकर यांनी मला संपर्क साधला। आज त्यांचा आम्ही तडीस नेलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज रामपूर गावातले तरुण प्रवेश करतायत आणि त्यांचा प्रवेश आम्ही आज करून आणतोय। 1 मिनिट सर बोलायचं। बोला। ग्रामीण भागात आहे ना सर, ग्रामपंचायत, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महसूल असेल आणि PHC प्राथमिक उपचार केंद्र असेल, या सगळ्या व्यवस्थेची फार दुर्दशा झालेली आहे आणि अत्यंत चुकीचं पद्धतीचं काम चालू आहे। ग्रामपंचायत म्हणाल ग्रामपंचायत म्हणाल तर 15वा वित्त आयोग झाला, जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये दरवर्षी सर या ग्रामपंचायतींना येतात। पण आता आपण गावाची जर परिस्थिती पाहिली असेल ना तर गावामध्ये ना सुखसुविधा नाही आहे। साधारण पाणी असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते असतील त्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे। गावामध्ये घाण इतकी झाली, घाणीचं साम्राज्य इतकं वाढलं आहे, तर डासांचा विषय सगळ्या गोष्टीत म्हणजे ना ग्रामसेवक असेल वेळेवर ग्रामपंचायतीत येणार नाही, तो नसतोच ग्रामपंचायतीमध्ये। फोन केला तर मी इकडं पंचायत समितीला आहे, फोन केल्यानंतर मी इथं जिल्हा परिषदेमध्ये, अशी काहीतरी कारणं दिली जातात सर। आणि बायोमेट्रिक थंब मशीन हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो पण चालू नसतो सर। तर हे सगळ्या गोष्टी ना आपण ZPCO यांना सांगणारच आणि त्या आपण टप्प्याटप्प्याने सॉल्व्ह करणार आहे। आपण एक प्रश्न घेऊन ना COकडे जाणार आहे। तर यामध्ये ना आता निर्भय महाराष्ट्र पार्टी एवढं जोरात काम करते ना, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण आत्ता लागत आहेत। तर भावे सर असतील किंवा अंजलीताई दामानी असतील सर, ज्याप्रमाणे अंजलीताई दामानी नाशिक महानगरपालिकेसाठी प्रचार सभा घेणार आहेत ना, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आता पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि ग्रामपंचायती असतील, इथं निवडणुका लागत आहेत। तर तुम्हाला आणि अंजलीताईला पण विनंती करतो मी की ताई, तुम्ही जसं महानगरपालिकेसाठी प्रचाराला येणार आहे तसं आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पण तुम्ही यावं, हीच आमची सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून सर आम्ही तुमच्याकडे विनंती करतो। काय सांगाल सर? या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गावगुंडी फार मोठ्या प्रमाणावर होते, ती रोखण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी गावोगावी करते आहे। सामान्य तरुणांना अपील करते की ज्यांची कुठलीही पॉलिटिकल पार्श्वभूमी नाही, ज्यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा सामान्य तरुणांनी या राजकारणात आलं पाहिजे। राजकारण अतिशय सुंदर गोष्ट आहे। काय आहे? राजकारण सुंदर आहे, राजकारण सुंदर आहे, अरे राजकारण सुंदर आहे, अरे राजकारण सुंदर आहे, अरे राजकारण सुंदर आहे। तर या सुंदर राजकारणाला तुम्ही सगळ्यांनी सहभाग देऊन अति सुंदर करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी पुढाकार घेणार, आम्ही गावोगावी जाऊन प्रचार सभा घेणार। पण हे सगळं भ्रष्ट वातावरण आणि भ्रष्ट राजकारण उलथवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी उभे आहोत, नतमस्तक होऊन उभे आहोत, त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला। आणि इथे संविधानाचं राज्य आहे, लोकशाही राष्ट्र आहे आणि जनता मालक आहे। तर जनतेला सुद्धा मालकी थाटात या राजकारणात सहभागी होण्यासाठी आम्ही अहोरात्र आमचा जीव कष्टवतोय। मी अपील करेल प्रत्येकाला, तुम्ही राजकारणात या, हे राजकारण अतिशय सुंदर आहे, लोकशाही देश आहे, संविधानाचं राज्य आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली तुम्हाला सातबाऱ्यावर नाव लिहून दिले की तुम्ही या देशाचे मालक आहात। इथे जात पात धर्म पंथ रंग लिंग भाषा प्रांत कुठलाही भेद करू नका आणि सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी नांदा आणि सगळ्यांना या देशामध्ये सुख लाभेल अशा पद्धतीनं